तर मला कॉलेजला त्याच्यामध्ये नुसती बडबड. ही तोरणं आहेत, हा. हँडमेड आहेत. मी भरतकाम करतो, विणकाम करतो. अच्छा, आणखी? आणखीन म्हणजे मी मसाले बनवतो हा. आणि पापड देखील लाटतो. ओ माय गॉड, तुम्ही सेल्समॅन आहात? हो, तुम्हाला प्रिमाइसेसच्या आत कोणी सोडलं? डॉली, अगं असं काय करतेयस? हे असंच काहीतरी कारण काढून आत शिरतात आणि मग चोऱ्या माऱ्या करतात. खरंय तुझं, त्याने माझं हृदय चोरलंय. आई, बरं वाटत नाहीये का तुला? म्हणजे प्रेमात अस्वस्थ वाटतं हे तुला कसं कळलं? तू टार्झन बापूच्या प्रेमात तर नाही ना पडलीस? गप्प बस, असं काही नाहीये. आणि तुम्ही सेल्समॅन, तुम्ही आता निघून जा, तर मी पोलिसांना फोन करेन. मधू थांब, ये इकडे, बस इथे, बस. काय बस? डॉली, त्याच्याशी असं बोलायचं नाही. ते तुझे होणारे बाबा आहेत. हा, काय? बाबा 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 नमस्कार करते बाबा. आयुष्यमान भव. इकडे लांब उभी राहा. नमस्कार करते. बावळा, आर यू मॅड? तुला किती वेळा सांगून तू मनावर घेत नाहीयेस, म्हणून मग मीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. तुला काय वेळ लागलाय का? काय चाललंय तुझं? आणि तुम्ही? मी मधुसूदन. अरे व्हॉट एव्हर. पण लुलू मला प्रेमाने मधूच म्हणते. कोण लुलू? मी हा? कॉलेजमध्ये सगळी मुलं मला लता म्हणायची, पण हा मला लुलू म्हणायचा. लुलू. सिरियसली? लुलू हे काय नाव आहे का? हो. ऐक ना लुलू, ऐक ना आई, ते वय का लग्नाचं? तुझं वय आहे ना लग्नाचं, मग तू का नाही करत लग्न? काही काय लोक काय म्हणतील? लोकांना सांगेन मी. काय? डॉली लग्न करायला तयार नाही, म्हणून मीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. लुलू, मी तुझ्याशी लग्नाला तयार आहे तुझं. ओ गप्प कसं हो तुम्ही? तुमचं काय मध्ये मध्ये लग्न करायला ते? पण हे बघ, तुला वर परीक्षा द्यावी लागेल. म्हणजे? लुलू, मी तुझ्यासाठी कुठलीही परीक्षा पास करीन. अग्नि परीक्षा देखील. आयडिया, हे घर पेटवा. काय? मग बघ मी तुला कसा सुनील दत्त सारखा अगदी हलक्या हाताने उचलून बाहेर नेऊन वाचू. हाऊ रोमॅन्टिक. बघ, याला म्हणतात प्रेम. त्याला प्रेम नाही म्हणत, त्याला ना वेडेपणा म्हणतात. वेडेपणा, मूर्खपणा पण म्हणू शकतात. मला वेड लागायचा, आता मी कॉलेजला जात. हो लुलू, एक मिनिट, ऐक ना, मी परत येईपर्यंत प्लीज पळून जाऊ नकोस. ही करू नको. लक्ष ठेव, दोघांवर आग लावतील घराला. काय लुलू, जमतंय का? कळेल आता. औषध तर दिलंय, गुण येतो का ते बघायचं आता. काय आज तू स्वतः आला इथे? आपल्याला मेसेज द्यायचा ना, आपण पोहोचवला असता देवीपर्यंत. अरे सध्या मॅटर जरा सिरियस आहे ना, म्हणून म्हटलं डायरेक्ट हेड ऑफिसलाच आपण जाऊ. फेस टू फेस केलेलं बरं ना रे. तू बोलतो म्हणजे सिरियस असणारच. बाई चालू दे तुझा, आपण बाहेर थांबतो. हा, आज आपण लई टेन्शन मध्ये आहे, म्हणून स्पेशली तुला भेटायला आलोय. आपल्याला कळतच नाही की नेमका काय लोचा झालाय. आपल्याला ना एकच बाई सगळीकडे दिसताय, डॉली बाई. ए तू हसू नको यार, तू आपली फ्रेंड आहे ना, म्हणून तुला सांगतो ना आपण. आता फक्त आपल्याला तूच हेल्प करू शकते. हा, तुला सांगू, काय पण बोल, पण श्रीखंड ना लई गोड आहे. हे बघ, आपल्याला सांग हे सगळं हाय तरी काय. हे बघ, आपल्याला काहीतरी इशारा दे, म्हणजे आपल्याला हे कळेल की आपण एकदम सही ट्रॅकवर हाय. हा चल फ्रेंड, आपण जातो आता.
ए बाय हा. आपण गाडी आणायला पाहिजे होती बाय, पटकन कॉलेजला जाता आला असता. राहू दे रे, आणि निदान सायकल तरी आणायला पाहिजे होती. रिक्षा बघू चल आपण. हा, 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 बघ बाय, बघ रिक्षा बाय, बघ. हा. ये बाय, हे बघ. थांब थांब. ये अरे ये. बघ दुसरी बघ. ए बाबा दुसरी. हा. ए रिक्षा थांब, ए. आपल्याला थांबे. अरे ये. काय एकटा फिरायला आला का रे? ए सत्या राहू दे रे, येईल पुढची. कशाला भेजा गरम करतोस रे? नाही तर काय भाई, आपण काय मिस्टर इंडिया झालोय काय? यांना दिसत नाही ते कसे वागतात ना बाय. ए बाय बाय, हा. तू सावलीत थांब, आपण काली पिवली आली की थांबवतो. ठीक आहे. हा, हा. थांब. ए भाई, काली पिवली नाही, लाली आली लाली. हा, ठीक आहे ठीक आहे. अरे भाई, डॉलीबाईंची सवारी आली. आईच्या गावात. सत्या हा. काय झालं तरी गाडी थांबवायची आपण. भाई तुम बोले उधर शोले. हा. तुम्ही इथे काय करताय? आम्ही देवला चपला चोरायला आलोय. व्हॉट? नवीन गंबूट भेटला पाहिजे. ए, सत्या राहू दे रे. ओ मजा करायची त्याला आदत आहे. पण तुम्ही काय करताय ते डॉलीबाई? वा, म्हणजे तुम्हाला चांगल्या सवयी आहेत तर. आय लाईक दॅट. या या. आपण डॉलीबाई तुम्ही काय करताय इथे? आपण काय लहानपणीचे मित्र आहोत का? नाही ना. पण का हो डॉलीबाई? तुम्ही मला डॉली डॉली काय म्हणता? मी तुमची डीन आहे, डीन. डॉक्टर मोनिका श्रीखंडे. मोनिका मॅम म्हणा, डॉक्टर मोनिका म्हणा. सत्या वातावरण जाम तापलंय. हो डॉलीबाई, हे जा कधी थंड बिंड आण. ए, काही थंड बिंड नकोय. मला कॉलेज जायला ऑलरेडी उशीर होतोय. बाय. भाई, तुला पण कॉलेजलाच जायचं आहे ना रे? हा हा हा. अरे हो हो, मला पण कॉलेजलाच जायचंय रे. अरे वा वा वा. अरे मग डॉलीबाई पण कॉलेजलाच चालल्यात की रे? हा हा. मग बाय, मग तू बस ना पुढे. अरे पण सत्या, आपण डॉलीबाई शेजारी कसं बसणार? हा, आपण तर मागे बसणार ना. ए भाई, तू असं काय करतो? समजून घे ना. तू मागे बसला तर तू साहेब वाटणार आणि डॉलीबाई तुझ्या ड्रायव्हर वाटणार. अरे मग बसणार कुठे? कुठेच नाही, कारण मी तुम्हाला घेऊनच जाणार नाहीये. जय, काय आहे? डॉलीबाई आपण ट्राय मारू का? काही गरज नाहीये. ओ डॉलीबाई, और आपण ट्राय मारतो ना, बघा तर. या या, आपण एकदा ट्राय मारतो ना. या 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 या. डॉलीबाई, तुमच्यासाठी रिक्षावर बुवा काही? तुम्ही येत नाही का? नाही येत तुम्ही? बघा, तुम्ही येत नाही. आजचा माझा दिवसच खराब. सकाळी घरात तमाशा, आता रस्त्यात. च्या गावात एसी वाढवला पाहिजे. वातावरण जाम गरम दिसतंय. हा एसी ना.
गाडीच विकून टाकते ही. खरंच डॉलीबाई काम करा ना, आपल्याला विका ना, आपण विकत घेऊ ना. तुम्ही सांगाल त्या किमतीला विकत घेऊ आपण. मी गाडी भंगारात देईन पण तुम्हाला नाही देणार. डॉलीबाई एक सांगू का तुम्हाला, एक गाडी ना तुमच्यासारखी आहे हो. म्हणजे त्या म्हणजे कधी चालेल कधी बिघडेल काय सांगता येत नाही. मी रस्त्यावर लक्ष द्या. एक विचारू, अहो डॉलीबाई एक काय 10 विचारा ना आपल्याला. तुम्ही खरंच देवळात आला होता की आजूबाजूला टाइमपास करायला आला होता? डॉलीबाई तसं आपण एक कोणालाच सांगत नाही, पण तुम्हाला म्हणून सांगतो. आपण ना आपल्या एका फ्रेंडला भेटायला गेलो होतो. आपण तिच्या बरोबर ना जाम गप्पा मारतो. तुमची फ्रेंड आहे? एकदम बेस्ट फ्रेंड आहे आपली देवी हो. कोण? ते तुम्हाला तो फेमस डायलॉग माहिती आहे का पिक्चर मधला? कुठला? अपना सिर है ना वो केवल 3 औरतों के सामने झुकता है. एक अपनी माँ, एक देवी माँ और तीसरी तिसरी? जाऊ द्या हो. वेळ आली की सांगेन तुम्हाला डॉलीबाई. मेरे सपनों की रानी कब आएगी तू. आता किशोर कुमार काय बोलला हे गाणं. बोललाय नाही, गायलाय. किशोर कुमार गायलेत. पण माहितीये का, किशोर कुमार याच गाण्यानंतर फेमस झाले आणि SD तर काय म्युझिक दिलंय, कमाल. म्हणजे SD बर्मन आणि किशोर कुमार. डॉलीबाई दोघे एकत्र आले ना, माहोल होतो माहोल. ऐकत राहावीशी वाटतात गाणी. अगदी एका मागोमाग एक. आणि डॉलीबाई बरं का, आपल्याला ना RD बर्मन सुद्धा जाम आवडतात. सिरियसली? RD बर्मन माझे पण फेवरेट आहेत. चला, आयुष्यात एक तरी गोष्ट आपली सेम आहे. कॉलेज पण आपलं सेम आहे. जरा रस्त्यावर लक्ष द्या. वेळेत पोहोचायचंय आपल्याला. पटपट चला. ला 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 ला. चलिया तू चलिया, मेरे सपनों की रानी कब आएगी तू. हॅलो मॅडम. अहो तुम्ही लेक्चर सोडून इथे बाहेर काय करताय? मॅडम ते लोखंडे साहेब आले आहेत कॉलेजमध्ये. लॅबमध्ये भांडण करतायत. जोपर्यंत फुल पेमेंट करत नाही तोपर्यंत लेक्चर्स होऊ देणार नाहीत म्हणतायत. व्हॉट? हो मॅडम, आम्ही खूप त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण ते कोणाचंच ऐकत नाहीयेत. लॅब मधून बाहेर काढायचं ना त्यांना. आम्ही तसा प्रयत्नही केला पण ते लॅबमध्ये तोडफोड करू लागलेत. म्हणते जोपर्यंत डीन मॅडमशी बोलत नाहीत तोपर्यंत जाणारच नाहीत. कम ऑन सचिन, सिच्युएशन जर का इतकी हाताबाहेर होणार आहे तर मला फोन नाही का करायचा? सॉरी मॅडम, आम्हाला वाटलं ते थोड्या वेळेने जातील पण ते आपल्याला त्रास देण्याचीच तयारीनिशी आलेत. Yes. आपण हा लोखंडे आहे कोण? कॉलेजच्या लॅबसाठी सामान सप्लाय करतो. हा मग त्याचं बिल मी पास नाही केले. 5,000ची वस्तू 20,000ला विकतो. एवढं कमिशन कुणी काढतं का मध्ये? आणि कॉलेजमधलं कुणी काही बोलायला गेलं की लगेच धमक्या द्यायच्या. बट आय एम नॉट गोइंग टू टॉलरेट दिस. त्यापेक्षा तुम्ही सहन कशाला करताय? अहो म्हणजे तेच आहे. माझं सगळंच्या सगळं पेमेंट आजच्या आज पाहिजे. अरे पण मी काय करू? त्यांची बरं झालं आलात मॅडम. हा मला मिस्टर लोखंडे, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? बरं झालं मॅडम आलात. मला माझं सगळं पेमेंट आजच्या आज पाहिजे. हे बघा, तुमच्या बिल्स मध्ये प्रॉब्लेम आहे. ते आधी सॉल्व्ह करा, पुन्हा बिल सबमिट करा आणि मी तुम्हाला शब्द देते की तुमचं पेमेंट 24 तासात मी काढणार. हो मॅडम, कुणाला एवढी मस्ती चढले की माझ्या बिलात त्याला पाप दिसलं? तुला दिसलं काय रे? प्लीज मागे सरका. कॉलेज आहे. मला दिसलाय तुमच्या बिल्स मध्ये प्रॉब्लेम. जोपर्यंत तुम्ही करेक्ट बिल सबमिट करत नाही तोपर्यंत मी तुमचं पेमेंट काढणार नाही. अँड दॅट्स फायनल. आणि मला जर माझं पेमेंट मिळालं नाही ना तर तुम्ही या कॉलेजमधून सही सलामत जाऊ शकणार नाही.
तोंड सांभाळून बोला लोखंडे. आवाज खाली मॅडम. मी काय तुमचा स्टुडंट नाहीये सगळं ऐकून घ्यायला. 2 मिनिटं पण नाही लागणार तुमचा हा माज उतरवायला. मॅडम उचलून घेऊन गेलो ना तर यातला कोणी मध्ये नाही पडणार आपल्या. आणि माझ्या वाकड्यात शिरेल त्याची अख्खी दुनिया उलटी करून टाकेल हा लोखंडे. तुमच्यासारख्या चीप माणसाबरोबर बोलून मला माझा वेळ वाया घालवायचा नाहीये. आता जे काही मी बोलेन ना ते लिगली. अहो जाओ, अहो काय करायचं करा, लिगल करा, फिगल करा. काय रे हा काय रे लोखंडे काय माज उतरवणार तू? हा उचलून येणार आहेस तू? काय म्हणालतोस ते? दुनिया उलटी करून टाकेन त्यांची. दुनिया उलटी करणार आहेस का तू? तुझ्या तर आता वाचवा वाचवा. सोडा 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 रे सोडा सोडा. अरे सोडू नका सोडू नका. सोडू नका सोडू नका. कबीर यार तू थांबव त्याला. तुझं ऐकतो ना देवा सगळं. त्याला सांग नाही ना तो खरंच खाली सोडेल त्याला. अरे देवा देवा ऐक ना प्लीज यार, असं नको करू. अरे देवा हे चुकीचं आहे. हे बघ त्यांनी चूक केली म्हणून आपण पण करायची का? अरे हे बघ आपण त्याला वेगवेगळ्या शिक्षा देऊ शकतो. डिस्कस करून ठरवू ना. तू तू आधी त्याला घेऊन खाली ये यार. काय लोखंडे हा? कशी वाटते उलटी दुनिया? अहो माफ करा मला. अहो मलाच कळलं नाही मी काय बोललो त्या दिन बाईना. अहो प्लीज प्लीज माझं डोकंच फिरलंय. हा म्हणून तुला असं केलाय. अरे लहानपणी तुला असा टांगायला पाहिजे होता म्हणजे तुझा दिमाग हल्ला नसता. नाही हो चुकलं. वाचवा. मॅडम मॅडम तो लोखंडे आपल्या कॉलेजमध्ये शिरलाय माहितीये मला. नाही मॅडम तो आपल्या कॉलेजमध्ये शीर्षासन करतोय. प्लीज पटकन चला. वेळ लागलाय का तुम्हाला? तो आपल्या कॉलेजमध्ये शीर्षासन का करेल? अहो मॅडम मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. तो स्वतःहून शीर्षासन नाही करत आहे. म्हणजे देवा त्याला जबरदस्तीने शीर्षासन करायला लावतोय. आणि यु नो व्हॉट, ती सुद्धा दुसऱ्या मजल्यावरून. व्हॉट आर यू सेइंग? येस मॅडम प्लीज. ओ माय गॉड, सिली मॅन. अरे लोखंडे अरे किती हालतो हा? अरे नको सोडू नका सोडू नका. अरे देवा सोडू नका. भाई कसला कडक दिसतोय तू. भाई तुझा एक फोटो काढू काय? अक्काला पाठवतो, जाम भारी वाटेल तिला. अरे सत्या काय बोलतोय काय तू? तू आधी जाऊन थांबव ना देवाला. या ए भाई 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 सोड त्याला, आपण सांभाळतो. अरे नाही सत्या. अरे मगाशी लय फडफड करत होता. काय रे काय लोखंडे काय म्हणत होता तू? हा? दुनिया उलटी करीन काय? आता पाठवू का तुला वरती? हा? अरे सत्या तू जाऊन थांबव ना यार त्याला. जा ना. जायला पाहिजे नाही. नाही नको. चुकलं माझं. की माफी मागतो. सोडा सोडा मला. तर तुला असं नाही सोडणार. पहिले तुला डॉलीबाईंची 3 वेळा माफी मागायला लागेल. बोल. अहो मागतो. अहो पण त्याला आधी बोलवा इथे. मला सोडा प्लीज. ए भाई भाई माझं ऐकून घे भाई. हे बघ तू शपथ घेतलीये, धंदा सोडलाय म्हणून याला सोडू नको. अरे सत्या सुरुवात याने केली पण याचा एंड आपण करणार. तर आपली सुरुवातच एंड पासून असते. करे लोकांना सोडू काय? हा सोडू? नाही नाही भाई भाई याला सोडू नको. तू धंदा सोडलाय म्हणून याला सोडू नको. देवा सोडा त्याला. सोडा त्याला. सोडू नको सोडू नको. सोडा त्याला. डॉलीबाईंचं तर ऐकलंच पाहिजे. बाकीचे सगळे नुसते बघत उभे राहिलेले असताना एकटा देवा का मध्ये पडला? का केलं त्याने हे सगळं? एरवी मला एवढा त्रास देणारा माणूस आज मला त्रास झाला म्हणून एवढा का रागवला असेल? इतकं धाडस त्याच्यात कुठून आलं? आई म्हणते ते खरं आहे का? प्रेमात माणूस कुठलंही धाडस करू शकतो, पण देवाने माझ्यासाठी हे धाडस का केलं?
आता हा धंदा बंद म्हणजे बंद. आपण आपल्या राधासाठी हा धंदा सोडला होता. मग आता डॉलीबाईसाठी आपण हे सगळं का केलं?